मैं बंद कमरे में चर्चा करने के लिए तैयार नहीं हूं। जो भी चर्चा होगी यहाँ पर होगी। विभागीय आयुक्त म्हणजे कोणते मोठा राजा नाही झालेला आहे की तिथे येऊ शकत नाही। चर्चा नहीं करूंगा। जो भी चर्चा होगी वो यहाँ पर होगी। लवकरात लवकर त्यांना पैसे कशा देता येतील याच्या बाबतीत आमचे मीटिंग्स सुरू आहे। मी फक्त त्यांना हे म्हटलं की साहेब, विभागीय आयुक्त साहेब, कलेक्टर साहेब असते तर आम्ही त्यांना बोलवले असते, पण कलेक्टर साहेब सुट्टीवर गेल्यामुळे त्यांचे जे मोठे अधिकारी आहेत ते विभागीय आयुक्त साहेब आहे, तर त्यांच्या सोबत बोलून आणि जे जे निवेदन आपण आणलेले आहे 13 निवेदन आहे, सर्व पतसंस्थांचे, सर्व बँकांचे, ठेवीदारांचे जे जे निवेदन आहे ते निवेदन आपण इथे आणलेलं आहे। मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मुलगा जे खासदार आहे माझ्या सोबत, श्रीकांत शिंदे साहेब, मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांना हे सांगितलं की साहेब, इतके मोठ्या संख्येने वयोवृद्ध लोक, महिला ज्याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने आहे, ते सकाळपासून बसलेले आहे। मग त्यांनी तुरंत जे जे अधिकारी आहे ते सगळ्यांना बोलले आणि बोलल्यानंतर त्यांनी मला कॉल करून सांगितलं की थोड्याच वेळात मधुकर अडदर साहेब आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे। तर मी माझे सहकारी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे साहेबांना धन्यवाद देतो। आणि मी जसं म्हटलेलं आहे की हे लढाई एकटीबाजी नाही आहे, आपण सर्वांनी मिळून, आज ज्यांनी बोलले म्हणून आज विभागीय आयुक्त साहेब आपल्या भेटीसाठी येत आहे। आम्ही ते सगळे निवेदन त्यांना देणार आहे। श्रीकांत शिंदे साहेबांनी मला हे सांगितलं की उद्यापासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होत आहे, मी दिल्लीला जाणार आहे, तोही दिल्लीला येणार आहे। त्यांनी मला सांगितलं की जे जे निवेदन आपल्याकडे आलेले आहे ते विभागीय आयुक्तांना तर तुम्ही द्या, पण त्याचबरोबर ते सगळे जे निवेदन आहे
हे तुमच्या सोबत दिल्लीला घेऊन या. मी सरकार विभागाचे मोठे नेते जे अधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना दिल्लीला बोलवू आणि दिल्लीला आपण बसवून याच्यामध्ये काय रास्ता काढता येईल ज्यामुळे जास्तीत जास्त पैसे आणि लवकरात लवकर पैसे कसा मिळता येईल याच्या बाबतीत आपण चर्चा करू. वेळ लागली तर मी आपल्यापैकीही काही लोकांना सांगेल की वेळ लागली तर तुम्ही पण दिल्लीला या. मुख्यमंत्री साहेब ही दिल्लीला येत असतं. आपण सर्व बसून त्याच्या बाबतीत काही ठोस निर्णयाची वेळ आलेली आहे आणि मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की तुमच्या शक्तीमुळे आज कमीत कमी हे तुम्हाला विश्वास झालेला आहे की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार आणि मी जसा शब्द दिलो होतो की तुमचा एक एक रुपया परत करण्याची जबाबदारी ही माझी आहे. मी आज ते काही पॉलिटिकल स्टेटमेंट नाही आहे, तो राजनैतिक स्टेटमेंट नाही आहे. मी आज इथे खासदारकी सोडा, मी एक तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ, हे जे वयोवृद्ध महिला आहे, मला ही भीती वाटली होती, माझ्या बाबतीत नाही, पण जेव्हा जे आशू गॅस सोडले होते मला चिंता हे होती की इतके वयोवृद्ध लोक त्यांचा काय हाल होत असेल. पण परमेश्वराच्या कृपेने काही झालं नाही, उलट काहीतरी चांगला निघणार आहे. मी पोलीस डिपार्टमेंटला ठीक आहे, मला असं वाटतं की आसू गॅस सोडण्याचे काही कारण नाही होतं, काही कारण नाही होतं. कोणी बोलले, कोणी आदेश दिले मला माहित नाही आहे, पण अशा प्रकारे लोकांवर लाठीचार्ज करणे, आसू गॅस सोडणे हे कितपत योग्य आहे? पोलीस ही समाजासाठी आहे. मी कशासाठी लढतो? हे कोण आहे? हे सामान्य लोक आहे. आणि मी डीसीपी साहेब आपल्याला स्पष्टपणे सांगतो, मी त्यांच्या बरोबर असलं नसतं ये लोगों को खड़े भी रहने दिया जाता था, एक रुपया इनका वापस नहीं आता था. आज अनेक असे पतसंस्था आहे, क्या तिकडे नाही आहे का? आमदार नहीं आहे, खासदार नहीं आहे, मंत्री नहीं आहे का? का लोक त्याच्या बाबतीत उभे राहत नाही? जेव्हा आम्ही निर्णय घेतला तर मुंबईवरून फोन आला की साहेब आमची पतसंस्था बुडालेली आहे, कोणीही ऐकायला तयार नाही. बीडमध्ये फोन आला, नांदेडवरून फोन आला की साहेब आम्ही पण येऊ शकतो का? लोकप्रतिनिधी कशासाठी असतं? लोकांचं काम करण्यासाठी निवडून देतो तुम्ही. आणि तुमच्या अडचणीच्या वेळी मी घरी बसणार असेल तर काही उपयोगाचे नाही असे लोकप्रतिनिधींची. मी आपल्याला पुन्हा एकदा विश्वास देतो की तुमचा पैसा मिळेपर्यंत मी तुमचा साथ सोडणार नाही. संघर्ष करो, संघर्ष करो. ये संघर्ष देखिए कई पुलिस वाले खामोशी में मुझे ये बताते हैं, अकेले में ये बताते हैं कि नहीं साहब इन लोगों के साथ गलत हुआ है करके. हर इंसान के सीने के अंदर दिल है. ऐसा नहीं है कि ये वर्दी पहन लिए है तो इनके सीने के अंदर दिल नहीं है. दिल इनका भी धड़कता है, तकलीफ इन्हें भी होती है, ये भी मानते हैं कि हाँ ये गलत हुआ है करके. मैं किसी व्यक्ति के विरोध में नहीं हूं,
मैं किसी राजनीतिक पक्ष के विरोध में नहीं खड़ा हूं, मैं यहां पर एक सिस्टम के विरोध में खड़ा हुआ। क्या वजह है कि डीडीआर ऑफिस भ्रष्टाचार में इस तरह से लिप्त हो जाता है, पूरी तरह से एक भ्रष्ट सिस्टम काम करता है? क्या वजह है कि अगर आदर्श के चेयरमैन और डायरेक्टर्स गिरफ्तार हो सकते हैं तो मलकापुर के डायरेक्टर्स और चेयरमैन क्यों नहीं गिरफ्तार हो सकते हैं? दूसरी पद संस्थाओं के क्यों नहीं गिरफ्तार हो सकते हैं? क्या कानून अलग अलग है? क्या आदर्श के लिए अलग कानून बना हुआ है? मलकापुर के अंदर धन्ना सेठ बैठे हुए हैं तो उनको हाथ नहीं लगाएंगे? यह सिस्टम के खिलाफ लड़ने की जरूरत है और यह लड़ाई यहीं पर खत्म नहीं होती है। यह आगे लड़ाई मेरा पैसा मिल गया, मैं आदर्श वालों से कह रहा हूं, यह आदर्श की लड़ाई हमने पहले शुरुआत की थी। उसके बाद बहुत सारी पद संस्थाएं जब आई तो मैंने कहा कि मैं कोई भी पद संस्था का काम अपने हाथ में नहीं लूंगा, क्योंकि लोगों को एक मर्तबा विश्वास दिलाऊंगा कि यह पैसा इनके हलक में से हम खींच के ला सकते हैं। आज कोई बड़ी बात नहीं किसी भी सरकार के लिए, किसी मुख्यमंत्री के लिए, किसी उप मुख्यमंत्री के लिए कि 20-25 करोड़ रुपए सड़क बनाने के लिए दे देते हैं, कोई ब्रिज बनाने के लिए दे देते हैं। अगर 20-25 करोड़ रुपए जो प्रॉपर्टी ऑक्शन के लिए निकाली गई है, जिसका लीलाव होना है, कोई खरीदने के लिए नहीं आ रहा है, तो सरकार ने वो पूरी की पूरी प्रॉपर्टीज खुद अपने नाम के ऊपर करना और वो पैसा निकालकर लोगों के अंदर बांटना। क्या ये मुश्किल काम है? क्या ये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.